नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. नेहमीप्रमाणे सुरुवात आपली आज कुठल्या प्रकारचं मंगळसूत्र घातलं आहे, कुठल्या प्रकारचे कानातले घातलेत, कुठल्या प्रकारचे बांगड्या घातल्यात इथपासून. साडी तर तुम्ही नेहमीच बघताय, ही माझी खूप वर्षापूर्वीची, पण अजूनही इतकी सुंदर आहे. कारण अलीकडच्या ह्या साड्या ज्या आहेत सिल्क टाईप आहेत, ग्लॉसी आहेत, इटालियन असाव्यात या, आणि जुन्या होतच नाहीत. तर आज तुमच्याशी एका अगदी महत्त्वाच्या विषयावरती मला बोलावंसं वाटतंय. बघा तुम्हाला हा विषय कसा वाटतो. काही वेळेला कसं होतं की व्यक्ती वृद्ध होतात, त्यांचा स्वभाव किंवा काही आजारपण, बऱ्याच वेळेला स्वभावच, किंवा तरुण मुलं जी असतात घरातली, त्यांच्यात मी सांभाळायचं का तू सांभाळायचं, आईला वडिलांना मी सांभाळायचं का तू सांभाळायचं यामध्ये, किंवा मग मुलं बाहेरगावी असतात, बाहेर देशी असतात, अशामुळे आई वडिलांना किंवा काही वेळेला दोघांना सुद्धा, दोघं जण असतील तर एकमेकांच्या सोबतीने असतात, आणि दोघांपैकी एक जण गेलं की जे कोणी एकटं राहील त्या एका व्यक्तीला वृद्धाश्रमात बऱ्याच वेळेला ठेवलं जातं. जेव्हा ती व्यक्ती वृद्धाश्रमात, अर्थात तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमीच म्हणतो की वृद्धाश्रम हा काही पर्याय होत नाही म्हातारपणाचा, सशक्त म्हातारपणाचा हा पर्याय होत नाही. पण अलीकडे सगळेच म्हातारी किंवा सगळीच वय होणारी माणसं वृद्धाश्रम किती चांगला हे स्वतःच्या मनाला पटवतात, आणि आम्ही वृद्ध झाल्यावर वृद्धाश्रमात जाणार, कारण की तिथे समवयस्क लोक असतात. घरामध्ये तरुण व्यक्तींना आपल्यासाठी वेळ नसतो, आणि मग त्या ठिकाणी आपला वेळ खूप छान जातो. तिथे ॲक्टिव्हिटीज वगैरे पण चांगल्या असतात. त्यामुळे आम्ही वृद्धाश्रमात जाणार असं बरेच जण म्हणत असतात. आणि काही वेळेला एखादा स्वभाव असतो, किंवा कुणाला तरी गावाला जायचं असतं, घरातल्या वृद्ध व्यक्तीला कुठे ठेवायचं म्हणून त्या व्यक्तीची पाठवणी वृद्धाश्रमात केली जाते. तसं काही कोणी वृद्धाश्रमात जाताना खूप हॅपी आनंदी असतं असं नाही. फक्त दाखवतात सुरुवातीला की नाही आम्ही म्हातारं झाल्यावर वृद्धाश्रमात जाणार, पण ॲक्च्युली जायची वेळ येते त्यावेळेला कोणीच आनंदाने वृद्धाश्रमात जात नाहीत, नाईलाज म्हणून जातात. ठेवणारा सुद्धा बऱ्याच वेळेला नाईलाज म्हणूनच ठेवतो. खूप काही आनंदाने कोणी वृद्धाश्रमात आपल्या आईवडिलांना ठेवत नाहीत. पण हा जो प्रकार आहे वृद्धाश्रमात ठेवल्यावरती नंतरचा, सुरुवातीला त्या वृद्ध व्यक्तीला, ती आई असू दे, बाबा असू देत, त्यांना खूप सारा त्रास होतो. काही घरामध्ये कसं होतं की आजकाल सगळी एकुलती एक मुलं आहेत, मग वृद्ध किंवा आजारपणामध्ये त्यांची काळजी कोणी घ्यायची, कुठल्या नातेवाईकांनी घ्यायची, म्हणून मग सुद्धा वृद्धाश्रमात टाकलं जातं असंच मी म्हणेन, पाठवलं जातं असं म्हणणार नाही. कारण जोपर्यंत अंगात ताकद असते तोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच्या घरातच राहायचा प्रयत्न करत असते. जेवढे तुम्हाला वृद्धाश्रमात पैसे द्यावे लागतात त्याच पैशामध्ये एखादं छोटंसं घर घेऊन, घरकुल छोटंसं घेऊन, मग तुमच्या घरामध्ये केअरटेकर ठेवून किंवा हाऊस हेल्प घेऊन तुम्ही राहू शकता. पण काही वेळेला इतकी अशी काही परिस्थिती येते की वृद्धाश्रमात जावं लागतं. वृद्धाश्रमात जातात, सुरुवातीचे काही दिवस खूप अवघड असतात. घरातली तरुण मंडळी असतात, ती म्हणतात आम्ही जाऊन भेटतो ना, आम्ही त्यांना जाऊन भेटतो, वरचेवर आम्ही जाऊन भेटतो. काही वेळेला त्यांना सुरुवातीला सणावारासाठी म्हणून घरी आणलं जातं. वृद्ध व्यक्तींना घरात काही कार्य असलं तरी सुद्धा व्यक्तींना त्या घरी आणलं जातं. पण हळूहळू का माहीत नाही, पण त्यांना घरी आणायचं प्रमाण कमी होत जातं. प्रेम कमी होतं, अटॅचमेंट कमी होते, का ती व्यक्ती वगळली जाते संसारातनं, कुटुंबातनं, काय कळत नाही. पण त्या व्यक्तीला घरी आणायचं कमी होतं. घरचे लोक सांगायला लागतात की नाही ती व्यक्ती
वृद्धाश्रमात ठेवलेली व्यक्ती तिथंच इतकी आनंदी असते की त्यांना घरी यायची इच्छाच होत नाही किंवा ते घरात रमत नाहीत. मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे की चांगली पेन्शन असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे. खूप सारी जेव्हा इस्टेट असलेली ती सगळी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि मग त्यानंतर त्या व्यक्तीला वृद्धाश्रमात पाठवायचं आणि मग नंतर हळूहळू त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाहीत, संपर्क कमी करायचा. हे हळूहळू होत जातं आणि वर म्हणायचं की नाही खुश आहेत त्या, खुश आहेत ते, त्यांना तिथंच आवडतं, समवयस्क असतात, काळजी घ्यायला माणसं असतात आणि त्यांना तिथंच आवडतं असं म्हटलं जातं. माझ्या एक मनामध्ये विचार आला, मी तुमच्यासमोर बोलून दाखवणार आहे. ठीक आहे, तुम्ही वृद्धाश्रमामध्ये ठेवताय व्यक्ती, वृद्धाश्रमामध्ये ठेवताय म्हणजे तुम्ही संपूर्ण तुमच्या नातेवाईकांच्यामधनं त्या व्यक्तीला वगळताय का, वाळीत टाकताय का? वगळता नाही म्हणत मी, वाळीत टाकताय का तुम्ही? मी विचारते तुम्हाला, कारण बरीच सारी मी व्यक्ती बघतीये की त्या वृद्धाश्रमात हॅपी आहेत म्हणत असतात. त्यांच्या घरातली लोक जाऊन सांगत असतात आम्ही जाऊन भेटून आलो, करून आलो. मग एखाद्या कार्यक्रमाला, नातेवाईकांच्या कार्यक्रमांना त्या व्यक्तीला का आणलं जात नाही? आणायला पाहिजे का नको सांगा? त्या व्यक्तीचे ठीक आहे, त्या व्यक्तीला समजत नाही आहे, स्मृतिभ्रंश झालेला आहे, हातापायाने हलता येत नाही आहे, अगदी खूप त्यांची तब्येतीची तक्रार आहे. मग ठीक आहे, तुम्ही नाही आणत आहे तर, पण त्या व्यक्तीला सगळं समजतंय, त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची नातीगोती मरतात का? तुम्ही जेव्हा वृद्धाश्रमात एखाद्या व्यक्तीला टाकता तेव्हा त्या व्यक्तीची ठीक आहे, मुलगा मुलगी ह्यांना ते नको आहेत, पण बाकीच्या नातेवाईकांची नाती संपतात का? बरं, बाकी कोणी नातेवाईक बोलू पण शकत नाहीत, कोणाला दुखवायचं? आणि काही वेळेला असंही होतं की मग ते लोक म्हणतील मग घेऊन जावं तुमच्या घराकडं, असंही होऊ शकतं. त्यामुळे कोणीच हा प्रश्नसुद्धा काढत नाही की का नाही, त्या व्यक्तीला का आणलं जात नाही? कार्यक्रमांमध्ये, लग्नामध्ये, साखरपुड्यामध्ये, वाढदिवसाला, घरातल्या सणावाराला का त्या व्यक्तीला आणलं जात नाही? भलेही त्या सुनेला ती व्यक्ती नको असेल, सासू नको असेल, त्या सुनेला सासरा नको असेल, पण बाकीची नाती आहेत का नाही? बाकीच्या नात्यांमध्ये, बाकीच्या कार्यक्रमांमध्ये त्या सून आणि मुलगा यांनी घेऊन जायला नको का? आज वृद्धाश्रमात ठेवणं म्हणजे इतकं काही सोपं नाही आहे. चांगले पैसे पे करावे लागतात. तुम्ही चांगले पैसे, ठीक आहे, मग एक वेगळं घर आपण समजू की एका घरामध्ये नाही पटत, कधी बऱ्याच वेळेला सासू सासऱ्यांचं, मुलगा सुनेचं पटत नाही, दोघं जण विभक्त राहतातच की नाही, वेगळे वेगळे राहतातच की नाही, मग म्हणजे काय त्यांची नाती संपली का? पण जेव्हा वृद्धाश्रमात असं एखाद्या व्यक्तीला टाकलं जातं त्यावेळेला तिला टाकलंच जातं, वाळीतच टाकलं जातं. सगळ्या नातेवाईकांच्याकडनं वाळीत टाकलं जातं. नातेवाईकाच्यात सुद्धा कोणी म्हणत नाहीत की त्यांना बोलवा. अहो, काहीतरी नातं असतं ना आपलं. मग त्या व्यक्तीला जर का आपण सांगितलं त्यांच्या घरच्यांना की त्यांना बोलवा, त्यांना घेऊन या येताना, किंवा आम्ही जाऊन घेऊन येऊ का, तर त्यांच्या घरातली माणसं म्हणतात नको नको. ते आता छानपैकी वृद्धाश्रमामध्ये स्टेबल झालेले आहेत, ते रमलेले आहेत शब्द, आणि विनाकारण त्यांना डिस्टर्ब करायला नको. मला असं वाटतं की हे रमलेले आहेत आणि डिस्टर्ब करायला नको हे तुम्ही ठरवताय. त्या व्यक्तीला काहीच भावना नाही, आयुष्यातली कितीतरी वर्ष नातेवाईकांच्या सोबत काढलेली असतात, त्यांच्याबरोबरचे चांगले वाईट क्षण अनुभवलेले असतात, आणि फक्त वृद्धत्व आलं, म्हातारपण आलं आणि त्यांच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात टाकलं म्हणून अख्खं समाज त्यांना वाळीत टाकतो, अख्खे नातेवाईक कंपनी वाळीत टाकतात.
हृदयाला असं पोखरून काढणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे, नाही पटत आहे ना तुमचं, म्हणून तुम्ही त्यांना ठेवलेलं आहे वृद्धाश्रमात, पण कार्यक्रमाच्या नुसार तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता आणि परत नेऊन तिथेच सोडा ना तुम्ही. किंवा एखादा रात्र तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याबरोबर आनंदाने राहू शकता आणि पुन्हा नेऊन सोडा. वृद्ध माणसं एवढी काही स्वतःचा मान सन्मान सोडलेली नाही आहेत की ती तुमच्या घरात अपमान सहन करून ती राहणार नाही आहेत. पण त्यांना सन्मानाने काहीतरी तुमचा आतडा आहे की नाही, त्यांनी तुम्ही तुमच्या घरी आणा. सुरुवातीला तुम्ही फंक्शनला आणत होतात, नंतर त्यांना स्वतःचंच घर परकं वाटायला लागतं आणि कधी एकदा पुन्हा एकदा आपण वृद्धाश्रमात जाऊ असं त्यांना वाटायला लागतं. वाटू दे त्यांना तसं, परंतु त्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा नातेवाईकांच्या मध्ये मिसळू देणे. फक्त तुमच्या घरातला प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या आईबापांना, आईला किंवा बापाला वृद्धाश्रमात टाकला, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. इतर नातेवाईकांशी त्यांचं रिलेशन आहे, मग त्यांचा इतर नातेवाईकांशी बोलण्याचा, त्यांच्यासोबत क्षण अनुभवायचा अधिकार सुद्धा तुम्ही काढून घेता. किती वाईट आहे हे, वाईट आहे. अहो, घरांमध्ये लग्न ठरतात आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगत सुद्धा नाही. का तर त्यांना वाईट वाटेल म्हणून. कितीतरी सारे कार्यक्रम असतात ज्या कार्यक्रमांमध्ये त्या व्यक्तीने सहभाग घेतलेला असतो, छान छान मिरवलेलं असतं, आणि अशा कार्यक्रमांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा छान यावं असं तुम्हाला नाही वाटत. तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवून नका घेऊ. तुम्हाला नको आहेत ना तुमचे आई वडील, नका ठेवून घेऊ त्यांना. पण इतकं त्यांना वाळीत टाकताय. समाजापासून नाही तर तुमच्या कुटुंबापासून, तुम्ही स्वतःच्या कुटुंबापासून वाईट टाकता. नातेवाईकांपासून वाईट टाकण्याचा काय संबंध आहे? असं मनात वाटतं की खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. घेऊन या नातेवाईकांच्या मध्ये, त्यांना घेऊन या आणि सांगा त्यांना की नाही, हल्ली त्या तिथं राहतात, समवयस्कांमध्ये राहतात, वृद्धाश्रमात राहतात म्हणू नका, समवयस्कांमध्ये राहतात असं म्हणा ना. आणि नाहीतरी तुम्ही आता ते वृद्धाश्रमात ठेवलेलं आहे, जग जाहीर आहेच. तर तुम्ही जर का आणून परत नेऊन सोडलं तर कमीत कमी असं तर वाटेल की नाही बाबा, बायकोचं नसेल पटत, घरामध्ये नाही जमत आहे सेवा करायला, म्हणून ठेवलं आहे हां तिथं केअर सेंटरमध्ये, समवयस्कांमध्ये, असं वाटेल ना. पण तुम्ही त्यांना इतकं वाळीत टाकताय. कोणी अधिकार दिला हो तुम्हाला असं वाळीत टाकायचा? मी बऱ्याच ठिकाणी बघते आणि वर म्हणायचं नाही त्यांना हल्ली यावंसं वाटत नाही. हे तुम्ही विचारलंय त्यांना येणार का तुम्ही, असं एक लग्न आहे, येणार का तुम्ही, चला आपण जाऊया, लग्नाला जाऊन परत आम्ही तुम्हाला इथं आणून सोडू. कदाचित पहिल्यांदा त्यांनाही इगो असणार आहे, त्यांनाही अहंकार आहे, त्यांचा पण इगो दुखावलेला आहे, नाही येणार म्हणतील. त्यांना असं वाटेल की नातेवाईकात आपल्याला कुठल्या नजरेने बघतील असं वाटेल त्यांना. पण जेव्हा त्या येतील, सगळ्यांशी बोलतील, छान गप्पा मारतील, तेव्हा त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांना वाटेल की नाही, आपल्याला काय कोणी वेडवाकडं बोलत नाही आहे, कोण अपमान करत नाही आहे आपला, असं वाटेल ना त्यांना. आणि असं जेव्हा वारंवार घडेल त्यावेळेला ठीक आहे, ह्या घराच्या ऐवजी समवयस्कांमध्ये जाऊन राहतायत, काय बिघडलं असं होऊ शकतं ना. पण आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वृद्ध आई बापांना, आईला किंवा वडिलांना नातेवाईकांपासून तोडताय, स्वतःपासून तर तुम्ही नाळ तोडलेलीच आहे होती. फक्त तुम्ही जाऊन भेटून येताय म्हणजे फक्त तुम्ही एकटेच म्हणजे त्यांचं आयुष्य नाही आहे ना. स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त तुमचं एकटं म्हणजे मूल हे एकटंच आयुष्य नाही आहे हो. त्यांच्या सभोवती असणारे सगळे नातेवाईक, सगळी नाती, आप्तेष्ट, ओळखीचे, पाळखीचे, हे सगळ्यामुळे माणूस घडतो. या सगळ्यांच्या सोबत माणूस जगतो, आयुष्य कंठतो.
आणि तुम्ही काय करताय? ह्या सगळ्यांच्यापासून त्यांना तोडताय, सगळ्यांच्यापासून तुम्ही त्यांना वाळीत टाकताय. का करताय तुम्ही असं? माझा तमाम मुलांना हा प्रश्न आहे, तमाम मुलांना हा प्रश्न आहे. तुमच्या बायकोचं नसेल पटत, तुमच्या घरामध्ये नसेल तुमच्या आईचं वागणं खपत, तुमच्या आईचं वागणं भलेही वयोमानानुसार विचित्र विक्षिप्त झालेलं असेल, मान्य आहे मला, पण तुम्हाला काही आतडं काही आहे का नाही? तुम्हाला समजायला पाहिजे की नाही आपण आपल्या आईला बाहेरच्या बाहेर घेऊन यावं, जरा हिंडवून आणावं, फिरवून आणावं. कारण तुम्हाला स्वतःचं कुटुंबही पाहिजे असतं. पण आई का तुम्ही तोडून टाकता? बाप का तुम्ही तोडून टाकता? बापाला का तुम्ही वेगळं काढता? त्यांच्याशी तुमचे काही संबंध आहेत की नाही? का तुम्हाला स्वतःची लाज वाटते त्यांच्यासमोर जायला? अहो, तुम्ही बऱ्याच वेळेला असं होतं ना की आई वडील एखादे छोटे घर घेऊन राहिलेले असतात. नाही स्वभाव काही वेळेला पटत सगळ्यांचे. आई वडील छोट्याशा एका गावाकडे जाऊन राहिलेले असतात. तसं समजायचं ना. आणि त्यांना कार्यक्रमांना वगैरे घेऊन यायला पाहिजे. त्यांची बाकीच्यांशी नातं आहे. कोणी तुम्हाला काही बोलणार नाही, वेडवाकडं बोलणार नाही, त्यांनाही छान वाटेल. पण हे तुमचं तुम्हाला मनात खातंय म्हणून तुम्ही तुमच्या आईबापांना जेव्हा वृद्धाश्रमात टाकता तेव्हा सर्व नातेवाईकांपासून त्यांना तोडता. तुम्हाला काय वाटतं हा विचार माझ्या मनात बऱ्याच वेळेला येतो. कारण मी बऱ्याच ठिकाणी हे बघते, आतडं पिळवटून टाकलं जातं. पण मला असं वाटतं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये लिहा. भलेही आपण कुठल्या मुलाला सुधरवू नाही शकणार, कुठल्याच मुलाला नाही सुधरवू शकणार, कारण की तो त्याच्या बायकोच्या ह्याच्या बाहेर जाऊच शकत नाही. बायको बोले कुटुंब चाले अशी ही अवस्था असते. बायको सोडून जाण्यापेक्षा आई किंवा वडील सोडून गेलेले परवडले अशी ही आता अवस्था आहे. कारण बायको ही फ्युचर आहे आणि आई वडील हा पास्ट आहे.